6,18,825 शिक्षकांच्या करिअरशी खेळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्यात घडलेले आहे। यामुळे परीक्षा देणाऱ्या जे काही टीईटी परीक्षा देणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा आयुष्य धोक्यात येणार होता। नीट नंतर टीईटीचा सुद्धा पेपर फुटलेला आहे। अवघ्या एक दिवसाच्या अगोदर टीईटीचा पेपर फुटलेला आहे आणि या फुटलेल्या पेपरच्या कारस्थानामध्ये कोणाचे हात आहे आणि कोण कारणीभूत आहेत आणि पूर्ण सिस्टीम कशी काम केली, पोलिसांनी काम कसं केले आणि ही पर्दाफाश कशी करण्यात आली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही टीईटी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून ओळखली जाते, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणून। ही टीचर एलिजिबिलिटी टेस्ट कशासाठी आहे, कोणत्या वर्गाच्या शिक्षकासाठी आहे, माध्यमिक आहे, प्राथमिक आहे का प्रोफेसर जे आहेत ते कोणत्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा द्यायला पाहिजे असं बंधनकारक आहे। या सर्व माहितीचा आपण उलगडा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एका रात्रीत उद्ध्वस्त झालेले लाखो शिक्षकांचे भवितव्य। या पेपरला टीईटीच्या परीक्षेला 6,01,885 शिक्षक फॉर्म भरले होते। 6,01,885 शिक्षक फॉर्म भरले होते। त्यामध्ये 37 जिल्ह्यात परीक्षा घेणार होते। 1,728 परीक्षा केंद्र आपल्या महाराष्ट्रात होत्या। या महाराष्ट्रात 28 जून रोजी जी होणारी परीक्षा आहे ती परीक्षा शेवटी रद्द करण्यात आली। याच्यामध्ये टीईटी परीक्षा ही काय आहे ते बघूया। पहिल्यांदा टीईटी परीक्षा ही शिक्षकांसाठी आहे जे शिक्षक आता शाळेत शिकवायला जातात त्या शिक्षकांसाठी सरकारने, महाराष्ट्र सरकारने टीईटी परीक्षा सुरू केलेली आहे। ही टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा या परिषदेतर्फे घेतली जाणारी ही परीक्षा आहे आणि ती बंधनकारक आहे। मग ही बंधनकारक परीक्षा कोणाकोणासाठी आहे? पेपर 1 पहिली ते 5वी शिकवणारे जे काही प्राथमिक शिक्षक आहेत ते डीएड केले असताना सुद्धा त्यांना टीईटी परीक्षा देणं बंधनकारक आहे। पेपर 2 6वी ते 8वी जे माध्यमिक शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा बीएड करू दे डीएड करू दे त्यांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे। मग ही बंधनकारक असल्या कारणाने परीक्षा देणाऱ्या शिक्षकांचा तारंबळ उडाला। काही शिक्षक शाळेत शिकवायला असतात, काही शिक्षकांना एक्स्ट्रा अभ्यास करून कॉम्पिटिशन एक्झाम सारखा अभ्यास करून त्यांना परीक्षेची तयारी करण्यात वेळ घालवण्यात आली। त्या परीक्षा द्यायला शिक्षक सुद्धा तयार झाले। पण इथं तारंबळ उडाला की शिक्षक होण्याच्या या टेस्टमध्ये नवीन घोळ झालेला आहे, ती झालेला आहे पेपर फुटी प्रकरण। टीईटी म्हणजे काय? इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी सुद्धा लाखो करोडो खर्च करून पेपर फुटी करण्यात आली। त्याच्यात भरपूर क्लासेसचे मातब्बर जे काय आहेत कोटी कोटीमध्ये कमवलेले शिक्षक आहेत तेही त्याच्यात सापडले होते। यात टीईटी म्हणजे फक्त शिक्षक होण्यासाठी लाखो रुपये देऊन पेपर विकत घेण्यात आला आणि त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन होते, जे काही व्यवहार होते तेही तुम्हाला पुढे पुढे कळेल। प्रश्नपत्रिकेचा प्रवास। आता प्रश्नपत्रिका जो आहे तो प्रश्नपत्रिका कशी तयार केली जाते, कुठून कुठपर्यंत हे आपण बघूया। प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक तज्ञ समिती तयार केली जाते, म्हणजेच विविध विषयाचे तज्ञ 4-5 पेपर सेट तयार करतात। किती? 4-5 पेपर सेट तयार करतात आणि ही 4-5 पेपर एका पाकिटात टाकली जाते। ती पाकिटात टाकल्यानंतर अध्यक्ष जे असतात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे काही अध्यक्ष आहेत ती अध्यक्ष त्यांनाही माहित नसतं की पाकिट मधले जे काही पेपर आहेत ते पेपर कोणता आहे काय आहे। 4 ते 5 पेपर टाकले जातात। त्या 4 ते 5 पेपर मधला एक पेपर त्या पाकिटातील निवडतात, म्हणजे या अध्यक्षांना सुद्धा माहित नसते की पेपर मध्ये काय आहे। पुढे अनुवाद आणि पडताळणी। नंतर ही पेपर जी निवडलेली आहे ती निवडलेली मराठी, इंग्रजी, उर्दू
आदींचे अनुवादक, अनुवादक म्हणजे ट्रान्सलेटर असताना ती परफेक्टली चेक करतात, कुठं चूक झालंय का वगैरे वगैरे चेक करतात. ही झाल्यानंतर गोपनीय शाखा म्हणजे ज्या ठिकाणी प्रिंटिंग करायला जाते ती प्रिंटिंग प्रेस सुद्धा गोपनीय म्हणजे गुपित ठेवली जाते, त्यांचाही नाव कुठेही उल्लेख करत नाही. मग नेमकं पेपर फुटला कुठे, कोणत्या मार्गाने फुटला ते आपण सुद्धा बघूयात. प्रिंटिंग प्रेस पर्यंत आली प्रश्नपत्रिका, तिथं प्रिंट करण्यात आली, म्हणजे वरच्या लेवलला कुठेही पेपर फुटी झालेली नाही आहे. प्रिंटिंग प्रेस मध्ये आल्यानंतर प्रिंटिंग प्रेस पासून जी ट्रेझरी कार्यालय आहे म्हणजे परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्रावर जे वितरण करत असतात क्वेश्चन पेपर, ती क्वेश्चन पेपर वितरण करण्याची जागा म्हणजे त्याला ट्रेझरी कार्यालय म्हणतात, तिथे ठेवण्याचा प्रक्रिया आहे. इथून इथेपर्यंत जाताना मध्ये वेळ मिळतो प्रवास, त्या प्रवासातील गळती प्रिंटिंग प्रेस ते जिल्ह्याच्या ट्रेझरी कार्यालयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात हा पेपर फुटला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. मग वेळी टोळीचे नेटवर्क काय होते, टोळी बघा कुठे आहेत, महाराष्ट्रात पेपर आहे आणि टोळी कुठले, बिहार आणि हरियाणा. बिहार आणि हरियाणा यातील साथीदारांना पेपरची माहिती पुरवली गेली. कुठं, बिहारमध्ये बसलेल्या आणि हरियाणात बसलेल्या लोकांना माहितीची पुरवली गेली, म्हणजे पेपर जे पुरवली गेलेली आहे. 1.5 कोटी. आता पेपर बघा, हा व्यवहार 1 रुपये 2 रुपये असं नाहीये, 1.5 कोटीचा सौदा झाला होता. आणि हा संपूर्ण प्रकरण कसं सापळा रचण्यात आली, पोलिसांनी याचा पर्दाफाश कसं केला ते आपण बघूया. टोटल 4 मूळ पेपर होते, मूळ पेपर सेट होते. ते परिषदेच्या पेपर मधील हुबेहूब प्रश्न सारखा होता. जेवढे काही परीक्षा केंद्रात जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या परीक्षा केंद्रात असलेल्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या प्रश्न आणि त्या कॉपी केलेला म्हणजे काय जेवढे काही लीक झालेले ते पेपर दोन्हींचा प्रश्न हुबेहूब होता. मग हे कसं काय झालं, एक खबरी होता, तो खबरीच्या टीपवरून भिवंडीत हा सौदा होणार असल्याची माहिती पोलिसांना कळाली. कुठे, भिवंडीत हा सौदा होण्याची माहिती, म्हणजे आता सौदा होणार आहे म्हणून कळालं. मग नंतर पोलिसांनी काय केले, डायरेक्ट पुढे आहे ते स्टोरी. आपण पहिल्यांदा हे बघूया की 1.5 कोटीचा व्यवहार म्हणजे ऍडव्हान्स मध्ये तुम्ही काय द्यायला पाहिजे, 25 लाख रुपये. 1.5 कोटी काय कमी आहेत का, एका शिक्षकाला जास्तीत जास्त 40 ते 50-60 पर्यंत पगार असतो. मग एवढ्या पगारासाठी एवढी रक्कम देऊन परीक्षा देऊन शिक्षक व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन स्टिंग ऑपरेशन कसं करण्यात आलं हे आपण बघूयात. याच्यामध्ये पहिल्यांदा पोलिसांना कळालं की भिवंडी येथे याची व्यवहार होणार आहे, याचा ट्रान्सफर वगैरे होणार आहे, यांचं जे काही काम आहे भिवंडीमध्ये होतोय. पोलिसांनी काय केला, एक शिक्षक तयार केला, बनावट शिक्षक तयार करून भिवंडीला पाठवण्यात आले, की एक शिक्षक या नात्याने पाठवण्यात आले, म्हणजे शिक्षक म्हणून गेलेला तो. मग गेल्यानंतर तिथं तो डायरेक्ट पेपर मिळतोय का म्हणून असं विचारल्यानंतर त्याला आधी पेपर दाखवा म्हणल्यानंतर लगेच त्याला सांगितलं जातं की पहिला पैसे पाठव, ऍडव्हान्स मध्ये 25 लाख रुपये पाठवल्याशिवाय तुला पेपर देणार नाही. मग ही जी स्टिंग ऑपरेशन आहे, स्टिंग ऑपरेशन मध्ये पैसे देताना 25 लाख रुपये कुठून आणणार, मग ही 25 लाख रुपये द्यायलाच पाहिजे असं त्यांनी म्हणलं. ऍडव्हान्स मध्ये दिल्यानंतरच तुला पेपर मिळणार. त्यानंतर आरोपीने दाखवली, पैसे दिल्यानंतर 4 पेपर सेट दाखवण्याची तयारी दाखवला, पण 25 लाख रुपये आधी ट्रान्सफर करण्याची ठाम मागणी केली. कसे कसे करून पेपर मिळवले, बनावट शिक्षकाने पेपर पाहिला, मूळ प्रश्नपत्रिकेशी सर्व प्रश्न बघा, मूळ प्रश्नपत्रिकेशी सर्वच्या सर्व प्रश्न जुळत असल्याची माहिती कळाली. हे जुळत असल्याची माहिती कळताच लगेच पोलिसांची धाड पडली आणि आरोपीला अटक करण्यात आला. एक फिल्मी कॅरेक्टर सारखी एक घटना झालेली आहे.
या घटनेत जे कोणी जबाबदार आहेत या सगळ्यांवर कारवाई करण्याचा आदेश सरकारने दिलेले आहे। कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये कोण कोण होते, कुठले होते, काय आहे त्यांचे नाव आहे राजीव श्रीप्रयाग शाव, वय आहे 45, राहणारा बघा मूळ राज्य बिहार। म्हणजे ही लोक बाहेरून येऊन महाराष्ट्रात असली कामं करू लागलेत की महाराष्ट्राची बदनामी होत आहे। त्यानंतर आकाश कुमार स्वराज कुमार, वय 30, बिहारचे। धीरज बलराज सिंग 28, हा कुठला आहे, हरियाणाचा। या सगळ्यांना 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून जप्त केलेले प्रश्नपत्रिका, मोबाईल फोन आणि बँकांचे कार्ड, या तिन्ही त्यांच्याकडून मूळ प्रश्नपत्रिका, मोबाईल फोन आणि जे काही बँकांचे कार्ड्स आहेत ते सगळे जप्त करण्यात आलेले आहे। न्यायालय म्हणजे कुठे प्रकरण चालू आहे, भिवंडी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारीने ही आदेश दिली आणि त्यांना लगेच अटक करण्यात आली। त्यानंतर सरकारची भूमिका काय आहे, सरकारने काय केली, लगेचच SIT स्थापन केला। SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असतो, लगेच इन्व्हेस्टिगेशन टीम पाठवण्यात आली। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की जवानांच्या पत्नींचा फसवणूक झालेला होता, त्यांच्यावर अत्याचार झाला होता आणि त्यांच्यावर पैशांचा सुद्धा खंडणी सुद्धा मागणी करण्यात आली होती आणि धर्मांतर करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। तेव्हा SIT स्थापन केल्यानंतर लगेचच त्या आरोपींना पकडण्यात आला। म्हणजे SIT ही एक टीम अशी असते जी लगेच कारवाई सुरू करते आणि त्यांचा पूर्ण फ्री असतो, म्हणजे त्यांना कोणीही अडवू शकत नाही, मुख्यमंत्री सोडून, गृहमंत्री सोडून। ओके, उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने काय केले, 2-3 दिवसातच परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल असं सांगितलं। प्रशासनाने SIT तर स्थापन केली आणि नवीन परीक्षा सुद्धा घेण्याची तयारी दाखवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कठोर कारवाईचे आदेश देण्यात आला, लगेच SIT स्थापन करण्यात आली। ठाणे पोलीस दलाचे सहआयुक्त, ठाणे पोलीस दलाचे सहआयुक्त पंजाबराव उगले यांच्याकडे या पथकाची जबाबदारी दिलेली आहे। पेपर फुटीच्या चौकशीत कुणाचीही गय केली जाणार नाही अशी सरकारची भूमिका आहे। सरकार थोड्याच दिवसात पूर्णपणे यावर तोडगा काढेल आणि असे प्रकार भविष्यात होऊ नये याची काळजी सुद्धा घेईल अशी अपेक्षा आहे। दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं, देशातील किंवा महाराष्ट्र राज्यातील परीक्षा केंद्रकावर लक्ष द्यायला एक टीम असायलाच पाहिजे। लाखो मुलांचा, लाखो उमेदवारांचा भवितव्य त्याच्यावर अवलंबून असतो। भरपूर गरीब विद्यार्थी, गरीब उमेदवार जे काय आहे प्रयत्न करून परीक्षा देण्यासाठी येत असतात। यामध्ये पोलीस सतर्क असल्यामुळे हा प्रकरण उघडकीस आलेले आहे। महाराष्ट्र पोलीसला आपल्याला धन्यवाद द्यावा लागेल की हा प्रकरण पूर्णपणे बाहेर काढलेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।